तर आज आपला तिसरा दिवस आहे आणि गणित विषयातील संख्या ज्ञान या घटकातील पदावली आणि अक्षरांची किंमत काढणे हा घटक आपल्याला उपघटक आज आपल्याला पाहायचा आहे. तर कालचा आपला भागाकार हा भागाकाराचा काही भाग आपला राहिला तो आपण सुरुवातीला पाहू आणि नंतर पदावली. आता या ठिकाणी भागाकारामध्ये मी कालही सांगितलं की अनेक वेळा वजाबाकी करणे म्हणजे एक वेळा भागाकार करणे. भागाकारामध्ये 4 भाग असतात. ज्याला भागायचं असतं त्याला भाज्य म्हणतात, ज्याने भागायचं असतं त्याला भाजक म्हणतात. जे उत्तर येतं त्याला भागाकार म्हणतात आणि शेवटी जे उरतं त्याला बाकी म्हणतात. जी बाकी असते ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते. भाजकापेक्षा मोठी आली तर आपलं भागाकार चुकला हे आपल्याच लक्षात येतं. अशा पद्धतीने भागाकारामध्ये जेव्हा जो भाज्य दिलेला असतो त्याला जेव्हा भाजकाने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजे त्याला निश्चय भाग जातो असं म्हणतात. आणि त्यावेळेस जे भाजक असतं ते विभाजक म्हणतात आणि जे भाज्य असतं त्याला विभाज्य म्हणतात. आणि मग विभाज्यतेच्या कसोट्या हा एक वेगळा भाग आहे, परंतु विभाज्यतेच्या कसोट्या ह्या भागाकाराशी संबंधित आहे. आणि त्यातील 2 ची कसोटी असेल, 3 ची कसोटी असेल, 4 ची, 5 ची, 6 ची, 8 ची, 10 ची या ज्या कसोट्या आहेत या संख्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी या भाग जाईल किंवा नाही. आता भाज्य जर काढायचं असेल तर त्यासाठी भाज्य दिलेलं नसेल आणि ते जर काढायचं असेल तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला भाज्य दिलेला असतो, भागाकार दिलेला असतो आणि बाकी दिलेली आहे. काही वेळा बाकी जेव्हा निश्चित भाग जात असेल त्यावेळेस बाकी काही दिली जात नाही, भाज्य आणि भागाकारच दिला जातो. त्यांचा गुणाकार केला की आपल्याला भाज्य मिळतो. त्यानंतर जर भाजक दिलेला नसेल तर भाज्य वजा बाकी, भाज्यातून बाकी वजा करायची आणि मग त्या भागाकाराने त्याला भागायचं, तुम्हाला भाजक मिळतो. अशा पद्धतीने भागाकारामध्ये या क्रिया आहेत. त्यानंतर आता पहा काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहू. एका संख्येला 8 ने भागले तर बाकी 3 उरते आणि 9 ने भागले तर बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? आता भागाकार बाकी 3 उरते, 9 ने भागले तर बाकी 4 उरते. तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी आपण हे फार अवघड अशाचा काही भाग नाही. तर पर्याय दिले तर पर्यायावरून सुद्धा आपल्याला उदाहरण लगेच सोडवता येते. यासाठी सूत्र आहे, परंतु पर्यायावरून उदाहरण सोडवून आम्हाला ते सूत्रापेक्षा सोपं वाटतं. आता 8 ने भागली तर बाकी 3 उरते. याच्या प्रत्येक संख्येला जर आपण पाहिलं तर 8 9 12 तर निश्चित भाग जातो. इथं 8 साठी 56, 56 म्हटल्यानंतर खाली राहिले 7, 3 राहत नाही. इथं 8 8 64 जातो. आता या ठिकाणी जिथं लागू होतं पहा
8 8 8 हे 64 बाकी 3 उरते, तिथं 67 आहे. आता 9 नाही यालाच लगेच हे करायचं, 9 7 63, बाकी किती उरली 4. तोंडी सुद्धा उदाहरण करता येतं पर्यायातील संख्येत. अगोदर 8 ने भागून ज्याची बाकी 3 उरली त्याच संख्येला लगेच नावाने भागायचं. यासाठी पाढे-पाठ पाहिजे, पाढे चांगले पाठ पाहिजे, वजाबाकी तोंडी पटपट करता आली पाहिजे, ती बरोबर करता आली पाहिजे. काही वेळा काय होतं की मुलं शोधतात पण वजाबाकी करताना एकने वजाबाकी त्यांच्या तोंडी करताना कधी कधी चुकली तर गोंधळ वाटतो. जसा वेळ जातो तसं दडपण येतं, दडपण आलं की मग आणखी चुका होत जातात. त्याच्यामुळं तोंडी बेरीज वजाबाकी करण्याचा नेहमी सराव ठेवायचा. तुम्ही जेवढा सराव ठेवा तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्रत्येक वेळेस होईल दूतच उतरवलं पाहिजे बेरीज केली पाहिजे असं नाही. तर आपल्याला त्या संख्या पाहिल्यानंतर 1 2 3 संख्या खाली क्रमाने अशा छोट्या छोट्या संख्या घेऊन तोंडी बेरीज करण्याचा प्रयत्न करायचा आहे, सराव ठेवायचा आहे. आता याच्यासाठी सूत्र आहे, त्याची काही गरज नाही पण तरी सांगतो. दोन्ही भाजकांचा गुणाकार, भाजक 2 भाजक घेतलं 8 आणि 9 आणि म्हणून 8 गुणिले 9 वजा हा जो भाजक आणि बाकी याच्यातला फरक आहे. 8तून 3 गेले तर खाली 5 राहतात, 9तून 4 गेले तरी 5 राहतात आणि मग 8 9 72 वजा 5. हे सगळं एवढं करण्यापेक्षा पर्याय शुद्ध तोंडी असतं. बहुतांशी क्रिया हे तोंडी केल्यानंतर मी कालच सांगितलं गणिताच्या पेपरमध्ये बराचसा पेपर हा तोंडी असतो. कधी तुम्हाला तेवढे आकडे मोठे सूत्र माहित असतील तर. त्यानंतर एक भागाकारामध्ये उदाहरण 7032 भागिले 7 यामध्ये भाजक 5 घेतला म्हणतात बरोबर 1005. आता ते असं म्हणतात की यामध्ये भाजक 5 घेतला असता भागाकार कितीने कमी अथवा जास्त. कितीने कमी अथवा जास्त येईल. आता साधी गोष्ट आहे, याला जेव्हा आपण मोठ्या संख्येने भागत जाऊ तेव्हा भागाकार कमी कमी होत लहान होत जाईल आणि लहान संख्येने भागल्या भागाकार मोठा होईल आणि मग 7ऐवजी 5 ने भागले म्हटल्यानंतर भागाकार जास्त येणार. भागाकार जास्त येणार म्हणजे तो कितीने जास्त येतोय ते शोधायचं आणि म्हणून या संख्येला आपल्याला 5 ने भागायचं. 5 ने भागल्यानंतर आलेला जो भागाकार आहे त्याचा या भागाकाराची वजाबाकी केली तो भागाकार कितीने जास्त आलाय तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आहे. एका संख्येला 18 ऐवजी 8 ने भागली. ऐवजी 8 ने भागली तेव्हा निश्चित भागाकार पाच ने जास्त आला. तर ती संख्या कोणती. एक संख्या दिलेली आपल्याला ती माहित नाही. एका संख्येला आहे म्हणजे आपल्याला काय शोधायचं भाज्य शोधायचं. त्यांनी काय दिलंय भाजक दिलेला आहे आणि भागाकार 5 ने जास्त आलाय असं सांगितलंय.
मग आता हे ओळखण्यासाठी आता हे काय फार अवघड नाही उतर हे पर्यावरून सुद्धा सोडवता येईल. पर्यावरून येतं संख्येला 8 ने भागल्यानंतर पण 8 ने भागाने आलेल्या भागाला 5चा फरक तिथं पडतो तो पर्याय. तोंडी आहे याच्यात काही वेगळं असं काही सांगायची गरज नाही, परंतु यासाठी सूत्र आहे. आता हे सूत्र म्हणजे काय, दोन्ही भाजकांचा गुणाकार करायचा आणि भागाकारातील फरक मगाच जे होतं तसंच आहे. 18 आणि 8चा गुणाकार करायचा आणि 18 आणि 8च्या फरकात जो फरक आहे त्या फरकाने त्याला गुणायचंय. जो फरक आलाय समजा भागाकारातला फरक 5 आहे, 18 गुणिले 8 गुणिले 5 भागिले दोन्ही भाजकांमधील फरक 18 वजा 8 म्हणजे 10 आणि मग हा गुणाकार करा त्याला भागा उत्तर येईल. आता त्यानंतर आणखी एक उदाहरण विचारलं जातं भागाकारामध्ये 100 रुपयांचे बिल भरण्यासाठी 5 रुपयांचे किती ठोकळे द्यावे लागतील किंवा किती नाणी द्यावी लागतील, किती नाणी द्यावी लागतील. तोंडी उदाहरण आहे. फक्त तुझी तोंडी कधी होतं, 2 प्रकारे होत तोंडी. एक तर तुम्ही भागाकार करून पाहू शकता, नसेल भागाकार करायचं भागाकारच सोपं आहे, भागाकाराची गरजच नाही. पाठ असतील तर भागाकाराची गरजच नाही. 100 रुपयाचे लहान मग तुम्ही मुलांना विचारा, 4थी 5वीच्या मुलांना किती ठोकळे लागतील, कारण त्यांना तो अनुभव असतो, ते लगेच सांगतात. फार अवघड गोष्ट नाही. यासाठी तुम्ही अजूनही इतर उदाहरण 75 रुपये द्यायचे, 10 रुपयांच्या किती नोटा द्याव्या लागतील जास्तीत जास्त, असं एक उदाहरण होतं. 75 रुपये देण्यासाठी मला माधवला 75 रुपये द्यायचे आहेत, तर मी 10 रुपयाचे जास्तीत जास्त किती नोटा देऊ शकतो, तर किती नोटा देऊ शकतो, जास्तीत जास्त मी 7 नोटा देऊ शकतो 10 रुपयांच्या. अशी उदाहरणं असतात काही काही. आणि 20 रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा 75 रुपये देताना मी 20 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा देऊ शकतो. तर ही अशा पद्धतीचा सुद्धा सराव मुलांना द्यायचा आहे. आणि तो सराव दिला की त्यांच्या म्हणजे 1-2 वेळा जरी हा अनुभव दिला तरी मुलांच्या लक्षात येतं आणि मग पेपरची अडचण येत नाही. कारण प्रश्न जर मुलांना समजला नाही तर काही वेळा प्रश्न सोपा असूनही त्याचा अर्थ मुलांना लावता आला नाही तरी सुद्धा ते गुण जाऊ शकतात. म्हणून नेहमी अवघडाचाच विचार करायचा नाही, काही बाबी सोप्या सुद्धा मुलांना दिल्या पाहिजे. काय होते की पेपरच्या वेळेस सुद्धा मी अनुभवातून सांगतो की मुलं नेहमी अवघड गोष्टींचाच विचार करतात. म्हणजे त्यांना प्रत्येक प्रश्नामध्ये हा प्रश्न कठीण आहे असंच वाटतं आणि मग सोप्या प्रश्नात सुद्धा त्यांचा गुंता होतो आणि तो प्रश्न सोपा प्रश्न सुद्धा ते त्यांच्या दृष्टीने अवघड करून जातो आणि मग उत्तर मात्र चुकीचं येतं. म्हणून सोपा प्रश्न हा सोपाच असतो. अनेक वेळा मुलांना सोपे प्रश्न सुद्धा द्यावे. नेहमी कठीणच काठीण्य पातळी जास्त असलेले प्रश्न नेहमी देऊ नये सारखे सारखे, कारण मग मुलांचा कसा समज होतो आणि मुलं त्या पद्धतीने विचार करतात. मग सोपा प्रश्न सुद्धा अवघड करून टाकतात, प्रश्न उत्तर चुकतात, विचार ते त्या पद्धतीने करतात. आता आणखी एक याच्यामध्ये भागाकारामध्ये उदाहरण विचारलं जातं. समजा एका टोपलीत 20 आंबे आहेत तर 25,120 आंबे भरण्यासाठी किती टोपल्या लागतील. जेव्हा अनेक मोठ्या याच्यातून गट पाडून जेव्हा उत्तर शोधायचं असतं तेव्हा ते लहानाचे भागाकार करावा लागतो. त्यानंतर आणखी एक प्रश्न याच्यामध्ये भागाकारांच्या मध्ये विचारला जातो की 18 टेबलांची किंमत 18,900 रुपये आहे. तर आता हे मिश्र प्रकारचे उदाहरण गुणाकार आणि भागाकार या मिश्र प्रकारचे सुद्धा उदाहरण असतात. काही उदाहरणं हे गुणाकार वजाबाकीचे असतात, काही बेरीज वजाबाकीचे सुद्धा मिश्र उदाहरणं असतात. आणि मग ती उदाहरणं सोडवताना सुद्धा 18 टेबलांची किंमत 18,900 रुपये आहे. तर 1 डझन टेबलांची किंमत आता 18 टेबलांची किंमत जी आहे त्याच्यावर आपल्याला एका टेबलाची किंमत काढायची, एका वस्तूची किंमत काढायची असेल तर आकारच करावा लागतो. आणि एकाची किंमत काढायची असेल तर आकार करावा लागतो. आणि हा भागाकार केल्यानंतर 1 डझन म्हणजे मग कितीने गुणावं लागेल तर 12ने गुणावे लागेल आणि मग ती किंमत आपल्याला येईल. त्यानंतर परत एक भागाकारामध्ये असा प्रश्न दिला जातो भागाकार गुणाकाराच्या मिश्र उदाहरणामध्ये की 3 मुलांना 1 डझन केळी सारखी वाटते. 3 मुलांना 1 डझन केळी सारखी वाटली म्हणजे उघड आहे ना. 3 मुलांना 12 केळी सारखी वाटली तर प्रत्येकाला 4 केळी आली. हे काही सांगायची गरज नाही कोणी. पण पुढे काय म्हटलंय तर 12 मुलांना किती डझन केळी लागते आणि पहिल्याच पर्याय दिला 48. प्रश्न काय विचारलाय 12 मुलांना किती डझन केळी लागती आणि पहिला पर्याय दिला 48. आता मुलांचं काय होते माहितीये का की
12 केळी 3 मुलांना, म्हणजे एका मुलाला 4 केळी आले, 4 केळी एका मुलाला, तर 12 मुलांना किती लागतात? 12 चोक 48. ते काही 12 चोक 48 एवढाच विचार करतात, डझन त्यांच्या लक्षातून निघून जातं आणि पहिलाच पर्याय दिलायचा आणि पूर्वक 48. आणि मग असं होतं ते 48 लगेच ते पर्याय मांडून टाकतात. त्याने कारण प्रश्न काय विचार डझन विचारलाय का काय हे त्यांच्या लक्षातच राहणार. म्हणून मी काल 2 दिवस झाले मी पेपर शांत चित्ताने वाचायचा, सर्व पर्याय वाचल्याशिवाय उत्तर ठरवायचं नाही. इथं 48 दिलाय पर्याय आणि शेवटचा पर्याय 4 दिला. म्हणजे आपल्याला शेवटच्या पर्यायापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर येत नाही. त्यानंतर कपाटाची किंमत टेबलाच्या किमतीच्या 5 पट आहे. 2 टेबलांची किंमत आहे. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल? त्या 2 टेबलांवरून अगोदर एका टेबलाची किंमत काढावी लागेल आणि एका टेबलाच्या किमतीचा मग कपाटाची किंमत टेबलाच्या किमतीच्या 5 पट त्या ठिकाणी आपल्याला वापरावी लागेल. मग एका टेबलाची जी आपली किंमत आली तिला 5 ने 5 पट म्हटलंय, म्हणून 5 ने गुणावं लागेल आणि मग ते उत्तर आपल्याला येईल. अशा पद्धतीने भागाकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात, अजूनही काही प्रकारची उदाहरणं असतात. त्यासाठी भागाकारामध्ये सराव फार महत्वाचा आहे. काही वेळा चकवण्यासाठी फार सोपे प्रश्न देतात, परंतु मुलांनी त्याचा जर विचारच्या पद्धतीने केला नाही तर उत्तर सोपं असून सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते. आता त्यानंतर आपल्याला पुढचा जो उपघटक पाहिजे तो म्हणजे पदावली. आता ही पदावली आता याच्यामध्ये काय केलं जाते की अनेक क्रिया एकत्र दिलेल्या असतात आणि त्या आहे त्या क्रमाने जर सोडवल्या तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्यासाठी काही नियम आहेत, ते नियम मात्र आपल्याला माहित असले पाहिजे. पदावलीमध्ये सुरुवातीला बेरीज दिसते, शेवटी गुणाकार दिलेला असेल तर मुलांना बेरीज आहे त्या क्रमाने जर मुलं गेली तर ते उत्तर चुकणार, ते येणार नाही. त्याचे जे नियम आहेत पदावलीचे त्याच्यामध्ये दिलेल्या संख्या छोटे छोटे असतात पदावली, परंतु त्या नियमांचा जर वापर केला नाही तर मग मात्र उत्तर या ठिकाणी चुकू शकतो. आता अगोदर एक सोपं उदाहरण मी घेतो. 45 अधिक 23 वजा 18. तर या ठिकाणी पाहिलं तर बेरीज आणि वजाबाकी आहे त्याप्रमाणे सांगतात की आहे त्याप्रमाणे प्रथमतः त्या पदावलीमध्ये कोणकोणत्या क्रिया दिल्यात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून पदावलीसाठी एक नियम कायम ध्यानात धरायचा, कम भागू बेव हा शब्द. कम भागू बेव, कम भागू बेव म्हणजे काय? कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. कम म्हणजे कंस. आता मी नेहमी जेव्हा पदावली सोडवायची असते त्यावेळेस नेहमी मला नाही तर गोष्टीच्या आठवण करून देत असतो की उत्तानपाद नावाचा एक राजा होता आणि त्याला सुनीती आणि सुरुची अशा 2 राण्या होत्या. सुरुची त्याची आवडती राणी होती, सुनीती त्याची नावडती राणी होती. आणि त्याला आवडत्या राणीपासून एक मुलगा होता, नावडत्या राणीपासून एक मुलगा होता. आवडत्या राणीच्या मुलाचं नाव उत्तम होतं, नावडत्या राणीच्या मुलाचं नाव ध्रुव होतं. आणि मग ती गोष्ट पुढची तुम्हाला माहिती. तर अशा पद्धतीनेच या क्रियांचा मी काय संबंध लावतो. कं म्हणजे कंस माना, असा त्याचा मी अर्थ कंस माना, प्रश्नाचा माना कंस माना. आता भागाकार आणि गुणाकार हे आवडतीचे, बेरीज वजाबाकी नावडतीचे. याचं कारण का? कंस सोडवल्यानंतर त्या पदावलीमध्ये सगळा अगोदर महत्व कोणाला द्यायचंय? भागाकार आणि गुणाकार यापैकी जी क्रिया अगोदर आली तिला द्यायची. भागुबेव जरी म्हटलंय तर भागाकारच अगोदर त्याला पाहिजे असं म्हणजे भागाकार आणि गुणाकार यापैकी क्रमाने डावीकडून उजवीकडे जाताना क्रमाने अगोदर येणारी जी क्रिया आहे ती अगोदर करायची. मग यापैकी एखादी क्रिया राहिली असेल ती करायची
आणि नंतर बेरीज वजाबाकी डावीकडून उजवीकडे जाताना या दोघांपैकी जो अगोदर येईल तो सोडवायचा आहे आणि मग राहिलेला सोडवायचा आहे. अशा पद्धतीने जायचे. आणि क्रिया करताना ज्या दोन संख्यांची आपण क्रिया करणार आहोत त्याच्या खाली रेषा ओढायची, जाणीवपूर्वक रेषा ओढायची. म्हणजे आपण केलेली क्रिया कोणती क्रिया केली हे शिक्षकांच्या लक्षात. आपलं नेमकं चुकलं कुठं, जेव्हा उत्तर चुकलं तेव्हा नेमकं कुठं चुकलं हे शिक्षकांच्या लक्षात येतं. आणि म्हणून ज्या पदावलीमध्ये ज्या क्रिया आपल्याला करायची असते त्या खाली नेहमी रेषा ओढायची. आता आपण सुरुवातीला इथं 45 अधिक 23 ही बेरीज करणार आणि म्हणून 5 आणि 3 8 4 आणि 6 वजा 18 याची वजाबाकी 4 8 आणि 8 0 7 त्याला उत्तर आले 50. अशा पद्धतीने पदावली सोडवताना खाली आडवी रेषा ओढायची. आता जेव्हा कंसाशी संबंध त्या उदाहरण गुणिले 10 वजा 5 बरोबर किती, असा एक प्रश्न. आता आपल्याला काय माहिती का, मी सांगितलंय तुम्हाला की गुणाकार भागाकारपैकी जो अगोदर दिसतो तो सोडवा. मग परंतु या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं अगोदर कंस दिलाय, नेहमी कंसातली क्रिया अगोदर करायची. कंसातली क्रिया अगोदर केल्यानंतर गुणाकार भागाकार यापैकी जो प्रथम येईल तो करायचा आणि नंतर बेरीज करायची. परंतु अगोदर आहे त्या उदाहरणातला पदावलीतला कंस अगोदर सोडवायचा आहे. अगोदर प्राधान्य कंस आलाय आणि म्हणून कंसात या ठिकाणी 2 कंस आहे. म्हणून अगोदर आपण जो पहिला आलाय त्या कंसाचा विचार करा आणि मग तुला करायची नाही. पण त्यात कंस दिलेला असल्यामुळे आधी कंसाचाच विचार करायचा. कंस सोडवल्याशिवाय मग पदावलीचा विचार बाकीच्या चिन्हाचा करायचा नाही. म्हणून 10 गुणिले 10 म्हणजे कंस घालवायचं. म्हणजे जर केलं तर 100 गुणिले, आता हा कंस सोडवावा लागते. मग हा तरी घ्यायचा असा आणि मांडणी करून घ्यायची. मग आता याला तिथं रेषा देणार आपण 100 गुणिले 10 वजा 5 5 बरोबर. आता याच्या खाली रेषा देणार 100 गुणिले 5 5. अशा पद्धतीने हे उदाहरण होतं. आता या उदाहरणामध्ये काय केलंय त्यांनी, आता दुसरं एक उदाहरण 10 अधिक 10 गुणिले 10 वजा 5 बरोबर 150 वजा 54. तर चौकोनामध्ये कोणती संख्या येईल असा प्रश्न. म्हणजे उत्तर आता इथं शोधायचं नाही. आता उत्तर शोधायचं नाही, याचं जे उत्तर येईल ते पहिल्या पर्यायामध्ये असणार तुम्हाला चकवण्यासाठी. मग जे विचार असा करायचा तर उदाहरण वाचल्याबरोबर आपल्याला याचा अगोदर आपल्याला उत्तर काढायचंय आणि मग ते उत्तरातून 150 वजा करायचे. 150 वजा केल्यानंतर जी वजा बाकी तो पर्याय आपला बरोबर असेल. याचं येणार उत्तर हा पर्याय आपला बरोबर नसेल, हे आपलं उत्तर नाहीये. आणि म्हणून दिलेली ही पदावली सोडवली तर त्याचं जे उत्तर येईल तेच पहिल्या पर्यायात असणार आहे. मुलं आनंदाने लगेच ते रंगवणार आहेत. आणि पेपर खूप सोपा होता. पेपर सोपाच होता, परंतु त्यामध्ये तुम्ही प्रश्न नीट वाचला नाही. तुम्हाला येत असून सुद्धा तुम्ही चुकताय. म्हणून नेहमी आहे तो प्रश्न बारकाईने वाचल्याशिवाय उत्तर ठरवायचं नाही. विचार करायचा की आपल्या याच्यात काय शोधायचं, उत्तर काढायचं का उत्तराच्या नंतर काय क्रिया करायची. आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला कोण सोडायचं म्हणून आपण अधिक 10 अधिक 10 करणार. 10 अधिक 10 20 गुणिले 10 वजा 5 चा कंस घेणार. परत काय करणार, हा कंस सोडवणार. 20 गुणिले 10 वजा 5 5 आणि मग 20 चे 100. मग आता आपल्याला उत्तर किती 100 आलंय. पण या गणितामध्ये नेहमी डावी बाजू बरोबर उजवी बाजू असते. डाव्या बाजूला जे उत्तर असतं तेच उजव्या बाजूला उत्तर आलं पाहिजे, तरच दोन्ही बाजू समान होतात. गणितामध्ये हा नियम कायम ध्यानात धरायचा. बरोबर, या चिन्हाचा अर्थच तो असतो.
इकडची बाजू बरोबर इकडची बाजू, उजवी डावी बाजू बरोबर उजवी बाजू, उजवी बाजू बरोबर डावी बाजू. इकडचं उत्तर जर 100 आलं तर इकडचं उत्तर तर 100 आलं पाहिजे. ते जर 100 आलं नाही तर काटा खालवर गणितात चालत नाही. गणितात उजवी डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे फिक्स आहे, याच्यात काहीही बदल नाही. म्हणून इकडे जर उत्तर तुमचं 100 आले, इकडे सुद्धा उत्तर तुमचं 100 येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 150 म्हणून किती वजा केल्यानंतर तुमचं उत्तर 100 येणार आहे. आणि मग 50 वजा केल्यानंतर तुमचं उत्तर 100 येणार आहे. आणि मग 50 हा पर्याय बरोबर असणार, तो आपल्याला पाहायचा. 100 हा पर्याय आपल्याला लागू बरोबर होऊ शकत नाही, कारण प्रश्न 100 उत्तर काढायला सांगितलंच नाही त्यांनी आपल्याला. त्यासाठी विचारलंय काय हे नेहमी बारकाईने पाहिलं पाहिजे. त्यानंतर चिन्हांचा वापर करायचा, पेक्षा लहान पेक्षा मोठे समान या चिन्हांचा वापर करण्यासाठी सुद्धा पदावलीमध्ये पदावली देतात. आता 24 भागिले 4 अधिक 17 13 गुणिले 2 अधिक 12. आता या ठिकाणी काय करायचं, पेक्षा लहान पेक्षा मोठे चिन्हांचा वापर करायचा किंवा समान चिन्हांचा वापर करायचा. आणि मग त्यासाठी आता ही पदावली आपल्याला सोडवावी लागेल. आता 24 भागिले 4 दिले 12 प्रथम दिलाय, म्हणून आपण जर केलं तर याचं उत्तर येईल 6 अधिक 17 बरोबर उत्तर येईल 17 आणि 23. तोंडीच करायची, इकडे सुद्धा गुणाकार अगोदर दिलाय म्हणून 13 गुणिले 2 13 गुणिले 2 13 गुणिले 26 अधिक 12 2 8 2 आणि 3 38. इकडे 23 आले, इकडे 38 आले. मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे त्या बाणास टोक होणार, म्हणजे या चिन्हाचा वापर होणार. आणि मग अशा पद्धतीने हे उदाहरण शक्यतो तोंडी पदावली तर तोंडी सुटते. त्यासाठी काही जास्त आकडे नोट परंतु सोडवत जाऊन जर गुणाकार वजाबाकी बेरीज भागाकार याचा तोंडी उपयोग केला तर ती पटपट सोडवता येते. आता त्यानंतर खाली एक प्रश्न परत या पदावलीमध्ये दिला जातो. मी वेगवेगळ्या प्रकारचे कसे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहतोय. आता खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने येणारे चिन्ह कोणते, या क्रमाने कोणते चिन्ह येतील असा प्रश्न. आणि म्हणून एक पदावली दिली. आता ही चिन्ह या ठिकाणी वापरायचे आणि ही बाजू बरोबर ही बाजू, म्हणजे या पदावली सोडवल्यानंतर तिचं उत्तर 15. ज्या चिन्हांचा वापर केल्यावर 15 तो पर्याय बरोबर हा याचा अर्थ झाला. आणि म्हणून आता इथं जर आपलं आधीचं चिन्ह वापरलं, गुणिले चिन्ह वापरलं, गुणाकाराचं वाजाचं चिन्ह वापरलं, ही पदावली काय होईल, 4 अधिक 3 गुणिले 2 वजा 5. शक्यतो तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 दुणे 6 4 अधिक 7 वजा 5 4 2 6 6 वजा 5 किती 4 6 10 10 5 गेले 5 उत्तर येते. म्हणजे हा पर्याय लागू होत नाही. हा पर्याय जर पाहिला 5 10 10 4 हा लागू नाही. दुसरा पर्याय पाहायचा, पटपट पाहायचा, वेळ ज्यादा जाऊ द्यायचा नाही. शक्यतो करून पहा, कधी कधी गोंधळ होतो. आणि म्हणून आता 4 अधिक 3 वजा 2 गुणिले 5 गुणाकार आधी 5 10 4 अधिक 3 वजा 10 4 आणि 3 7 वजा 10 इथं 15 येत नाही. तिसरा पर्याय 4 गुणिले 3 अधिक 2 वजा 5 4 3 12 12 अधिक 2 14 वजा 5 15 येत नाही.
मग 4 गुणिले 3 वजा 2 अधिक 5, मग 4 त्रिक 12 वजा 2 अधिक 5, 12 2 गेले 10 अधिक 5, पर्याय क्रमांक 4. असं अशा पद्धतीने तुम्ही जे तोंडी करायला गेले तर कशी आपली क्रिया करताना क्रम चुकतो आणि ते आपल्याला उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. आता आणखी एक प्रश्न असा असतो की माझा एक विद्यार्थी होता, त्याचा पहिला प्रश्न गणिताच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न वाचताना चुकल्यानंतर त्याने क्रिया केल्यानंतर जो पर्याय आला त्याने वाचल्यानुसार ते पर्यायात उत्तरच नव्हतं. मग आता मी एक मुलांना शिकवलेलं होतं की तुम्ही जे काय उदाहरण सोडवतं किंवा जो प्रश्न सोडवतो त्याचं उत्तर पर्यायामध्ये असतंच. तुमचं जे उत्तर येतंय बरोबर ते पर्यायामध्ये असतं. त्याचं वाचताना परतही चुकलं. असं जवळजवळ 5 मिनिट चाललं त्याचं आणि मग त्याचा दडपण आलं. त्याचा प्रश्न शेवटपर्यंत बरोबर आला. त्याचं वाचतानाच प्रश्न तो वेळ बरोबर वाचत नव्हता. काय काय आपले होतं असं, आपली नजरेत येणार ते शब्द येतो, प्रश्न येतो, पण आपल्या मेंदूत एक वेगळाच विचार चाललेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी दिलेला शब्द हा आपण आपल्या पद्धतीनेच वाचतो. पेपर वाचताना सुद्धा तुम्हाला होतं पहा, तुम्ही वर्तमानपत्र वाचताना दिलेला शब्द वेगळा असतो, आपण वेगळाच वाचतो आणि मग वेगळा वाचला का आपण असं विचार करतो हा असंच काय होईल. मग आपण ते जरा बारकाईने पाहतो आणि मग आपल्या लक्षात येतं आपण जरा वेगळंच वाचतो. तसं प्रश्नाबद्दल सुद्धा होतं. आपल्या मेंदूत जो विचार चाललेला असतो ना, तो विचार डोळे त्या पद्धतीने विचार करतात. तिथे दिलेला जो शब्द असतो तो वेगळा असतो आणि आपण मात्र वेगळाच वाचतो आणि त्या पद्धतीने विचार सुरू करतो. आणि मग तसा विचार आपण सुरू केला की मग मात्र गोंधळ होतो. म्हणून मेंदू शांतच ठेवायचा आणि मग प्रश्न वाचायचा. काही वेळा काय होतं की शेवटपर्यंत प्रश्न आपण वाचत जात नाही, शेवटचा शब्दच वाचत नाही आणि आपली क्रिया करायचा का सोडवायला सुरुवात होते आणि मग काही वेळा आपण ते प्रश्न पर्याय लिहितो, सगळं होतं, मग बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर कोणतरी म्हणतं हा प्रश्नाचं काय उत्तर होतं रे. मग ते ऐकलं का आपण हे उत्तर होतं, आपण होतं नाही मी हे लिहिलं आणि मग ते प्रश्न पाहायला त्यांना असतो नाही नसतो असतो आणि मग ते नसतो मुळे आपल्याला येत असून सुद्धा आपला प्रश्न चुकलेला असतो. मग आपल्याला वाईट वाटतं आणि मग त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर होतो. मग दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा आपला आत्मविश्वास थोडा मग डळमळीत होतो आणि मग मात्र आपल्याला येत असून सुद्धा दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याकडून चुका होण्याची खूप शक्यता जास्त असते. म्हणून नेहमी प्रश्न अनेक वेळा सांगतो की वय तुमचं असं आहे. समजा मी आता एवढ्या वयाचं झालं तरी सुद्धा माझ्याकडून वाचताना चुका होतात. तुम्ही तर 10-11 वर्षाची मुले, 11-12, तुमच्याकडून चुका निश्चित होणार. परंतु तुम्ही जर यश मिळवायचं असेल तर मात्र तुम्हाला ते बारकाईने वाचायला. मी त्या दिवशी तुम्हाला एक सुविचार सांगितला होता की कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाही. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाही आणि यशस्वी माणसं कारण सांगत नाही. आता तुम्हाला मार्क कमी पडले का कमी पडले तर तुम्ही त्याचे अनेक कारण सांगा. माझं आज झालं, माझं तसं झालं, माझं हे झालं, माझ्या पोटातच कळाली, मला तहानच लागली होती, माझं पेनच नीट चालत नव्हता, मी ते गिरवलंच नाही व्यवस्थित. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि जी यशस्वी होतात कधी कारण सांगत नाही. तुम्ही मुलाखत वगैरे बघा, ज्यांनी यश मिळवलं, भौगोलिक यश अनेक प्रकारे वेगवेगळ्या याच्यामध्ये असतं, क्षेत्रामध्ये असतं. ज्यांनी मिळवलं की कधी त्याचे रडगाणं कारण सांगणं म्हणजे रडगाणं कधी गात नाही की माझं असं झाल्यामुळे मला यश यायला उशीर झाला असं तसं, ह्या बाबी ध्यानात. आणि म्हणून नेहमी यशस्वी व्हायचं असेल तर कारण सांगायची नसतील. कारण सांगायची नसतील त्यासाठी आपल्याला पेपर बारकाईने वाचावं लागेल. बारकाईने पेपर 100% तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात. तुम्ही आज जे एवढी मुलं क्लासला आहे, टॉपची मुलं आहेत जिल्ह्याची, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात अवघड काहीच नाही. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात. फक्त तुमचं होणार काय तुम्ही ते बारकाईने वाचणार नाही, त्याच्यावर त्या पद्धतीने सकारात्मक विचार करणार. प्रश्न तुमच्या
पण चांगला न वाचल्यामुळे त्याचा अर्थ काढताना तुम्ही चुकणार आणि मग मात्र तुमचा त्यामध्ये नुकसान तुमचं होणार आहे, तुमच्या पालकांचं होणार आहे, तुमच्या शाळेचं होणार आहे, तुमच्या गावाचं होणार आहे. कारण तुम्ही गुणवत्ता झाले तर तुमचं नाव होणार आहे, तुमच्या कुटुंबाचं नाव होणार आहे, तुमच्या शाळेचं नाव होणार आहे, तुमच्या गावाचं नाव होणार आहे. आणि म्हणून तुमची ती जबाबदारी का तो प्रश्न बारकाईने वाचणे, तो पाहणे आणि त्याचं विश्लेषण, त्या प्रश्नाचं विश्लेषण करून त्याच्या उत्तरापर्यंत. त्यासाठी घाई अजिबात कामाची. मग तुम्हाला काय नाही केली तर मग आमचा पेपर दीड तास होत. मी तुम्हाला कालच सांगितलं 100 मार्काचा पेपर 15 मिनिटात सोडून होतो. तर त्यासाठी तेवढा सराव मात्र पाहिजे. तो सराव जर तुमचा असेल तर तुमचा 15 मिनिटात पेपर सुरू व्हायलाच पाहिजे. आता पुढे एक उदाहरण आहे. 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 3 बरोबर किती? आता पदावलीच्या नियमानुसार जर पाहिलं तर बेरीज आपल्याला अगोदर करता येत नाही. यानंतर पहिले आवडती मी तुम्हाला सांगितलं गुणाकार भागाकार यापैकी प्रथमची क्रिया आणि डावीकडून उजवीकडे जाताना त्याच्या खाली रेषा ओढा. मग ती क्रिया आपल्याला अगोदर करावी लागेल. बाकीच्या आहे तसं लिहून घ्यावं लागेल. 32 वजा 8 8 चौक 32 वजा 4 गुणिले 3. त्या क्रिया एक एकने कमी होत जाणार खाली काही पदावली सोडवतात. पदावली एकाच जागेवर गणित आपण इतर उदाहरण सोडवतो तशी सोडवायची नसते. ती एक एक क्रिया कमी कमी करत शेवटी उत्तराकडे जायचं. आता राहिलेल्या याच्यामध्ये गुणाकार शेवटी परंतु ती आवडती म्हणून ती करावी लागणार. म्हणून 8 अधिक 4 वजा 4 त्रिक 12. मग आता फक्त बेरीज वजा बाकी राहिली म्हणून बेरीज ज्याला प्रथम प्राधान्य आहे. 8 आणि 4 12 वजा 12 तरी 0. त्यानंतर काही वेळा काय करतात की खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. म्हणजे 4 पदावल्या देतात आणि त्या पदावलीत कोणती पदावलीचं जे उत्तर दिलंय शेवटी ते चुकीचं दिलंय हे विचारतात. त्यासाठी आपल्याला 4ही पदावल्या सोडाव्या लागतील. आणि म्हणून पदावली सोडवण्याचं काय जास्त जास्त सराव ठेवा. वेगामध्ये करण्याची सवय ठेवायची. वेगामध्ये करताना सुद्धा 8 आणि 5 17 होणार नाही याची काळजी घ्यायची. अनेक वेळा आपण काय मोजताना आपल्या कृती चुकते आणि त्यात तसेच मिळवीत जातो. मोबाईल मध्ये जसं होतं तसंच कधी कधी आपल्या तुलने मोजण्यात बेरीज करण्यात सुद्धा घोटाळा होऊ शकतो. आणि म्हणून त्याची एक काळजी घ्यायची की आपण म्हणताना काय म्हणतोय, ती बरोबर म्हणतोय का चुकीचं म्हणतोय हे एकदा पाहायचंय आणि मग त्या पद्धतीने ती बेरीज करायची. काय होतं थोड्या कधी बेरीज आपण केली तिथं मांडली आपली ती चुकलेली असेल बेरीज वजाबाकी चुकते मग उत्तर येत नाही किंवा जे आला पर्याय जे उत्तर आपली बेरीज चुकल्यामुळं त्या ठिकाणी तो पर्याय दिसत नाही किंवा वेगळाच दिसतो. ह्या ज्या चुका होतात या प्रकर्षाने टाळायच्या असतात. त्यानंतर आता मग जी आपण पदावली घेतली तशी जे पदावली 60 वजा 2 गुणिले 5 अधिक 14 भागिले 2 अधिक 8 गुणिले 3 भागिले 3. मग आता या ठिकाणी दिलेले आता पहिली क्रिया करायची म्हणून तुम्ही त्याला भागाकार करायला जाल तर तसं चालणार नाही. आता कंस अगोदर सोडवायच्या. मग कंसातली जी क्रिया कंसात सुद्धा दिलेल्या क्रिया ज्या आहेत काय त्या प्रमाणित करायच्या असं नाही त्याच्यात सुद्धा तोच नियम परत. आणि मग आता याच्यामध्ये गुणाकार अगोदर बेरीज मग भागाकार म्हणजे गुणाकार करावा लागेल. 60 वजा कंसात 5 गुणिले 10 अधिक 14 भागिले 2 अधिक 8 गुणिले 3 भागिले 3. मग आता कंसातील भागाकार ही क्रिया 60 वजा कंसात 10 अधिक 14 भागिले 2 7 अधिक 8 गुणिले 3 भागिले 3. मग आता कंसात राहिलेली क्रिया 60 वजा 10 अधिक 17 अधिक 8 गुणिले 3 भागिले 3. आता इथं कंस नाही म्हणून आता इथं वाचायला पहिले बेरीज आहे गुणाकार भागाकार. मग आता याच्यात जी प्रथम आली ती गुणाकार 60 वजा 17 अधिक 8 त्रिक 24 भागिले 3. आता भागाकार
60 वजा 17 अधिक 23 भागिले 3 8 24 आणि मग आता वजाबाकी बेरीजच राहील म्हणून वजाबाकी अगोदर करणार 60 म्हणून 17 गेले 43 अधिक 8 51 अशा पद्धतीने वेगळा काढून सोडवायचे. पदावली किती मोठी असली तरी ती काय अवघड नसते. लहान लहान संख्या असतात, क्रिया फक्त जास्त असतात थोड्या, तर त्याचा नेहमी सराव ठेवल्यावरती अडचण येणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेत तुम्ही माझ्याकडून अनेक वेळा सराव 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 शब्द वापरला ऐकला असेल. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये याचं दुसरंच नाव आहे सराव सराव आणि फक्त सराव. तुम्ही जेवढा सराव कराल तेवढा तुमचा वेग वाढेल आणि वेग जेवढा वाढेल तेवढे तुम्ही यशाच्या जवळ जाल. सराव आपण व्यायामाचा जरी सराव केला तरी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा कोणत्या गोष्टीचा बा अनेक वेळा तीच गोष्ट सराव केल्यानंतर आपण त्यामध्ये पारंगत म्हणतो, तरबेज म्हणतो. त्यानंतर असंच मागासारखं ते उदाहरण होतं 65 चौकोन 45 चौकोन 91 चौकोन 19 अशी दिलेली पण त्यामध्ये असं म्हटलं चौकोनातील मध्ये खालीलपैकी कोणत्या गटातील चिन्ह येतील म्हणजे पदावली सत्य होईल म्हणजे बरोबर होईल. आणि मग त्या चिन्हांचा दिलेल्या क्रमानुसार पर्यायामध्ये दिलेली चिन्ह या चौकोनामध्ये टाकायची आणि ती पदावली सोडवायची. आता या ठिकाणी जोपर्यंत आपलं उत्तर बरोबर येत नाही, उत्तरापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत क्रिया करत राहायची. आता काय करतील याच्यात त्यावेळेस तिन्ही बरोबर येणारच नाही, एकच पर्याय बरोबर येणार. कारण पर्याय चिन्ह बदलून प्रति पर्याय बरोबर उत्तर सगळ्या तिन्ही सारखे येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी जिथं पर्याय जो बरोबर येतो सगळ्या चिन्ह लागू होतात त्या पर्यायापर्यंत जायचे आणि थांबायचे. त्यानंतर आता पुढे अक्षरांच्या किमती शोधणे हा एक सगळ्यात सोपा भाग आहे. हे आपल्या हक्काचे मार्क असतात. परंतु काय होतं अक्षर दिले तर काही ठिकाणी संख्या अक्षर दिली का काय अनेक मुलांचा गोंधळ आणि मग तो गोंधळ त्यांना म्हणजे आज तर फार सोपं परंतु त्याचा नेमका उपयोग कसा करायचा आहे, उपयोजन कसं करायचंय त्यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. समजा P अधिक 29 बरोबर 56. P बरोबर किती? आता आम्ही पाठीमागे सांगितलं होतं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. बेरजेमध्ये तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं बेरजेमध्ये एखादी संख्या दिलेली नसतात ती संख्या काढण्यासाठी आपल्याला त्याची विरुद्ध क्रिया करावी लागते. दिलेली संख्या आणि उत्तरातून दिलेली संख्या वजा केली तर दुसरी संख्या मिळते. पहिली संख्या किंवा दुसरी संख्या मिळते, जी दिलेली नाही ती मिळते. हे फार सोपं आहे बेरजेमध्ये. आता वजाबाकीत सुद्धा मी सांगितलं होतं जेव्हा पहिली संख्या दिलेली असेल दुसरी संख्या दिलेली नसेल आणि उत्तर दिलेलं असेल तेव्हा पहिल्या संख्येतून उत्तर वजा केलं तर दुसरी संख्या मिळते. पण जेव्हा पहिली संख्या दिलेली नसेल दुसरी संख्या दिलेली असेल आणि उत्तर दिलेलं असेल तेव्हा उत्तर आणि दुसऱ्या संख्येची बेरीज केली तर पहिली संख्या मिळते. गुणाकारामध्ये कोणती संख्या काढायची असेल तर दिलेल्या गुणाकाराला जी संख्या दिली तिने भागलं राहिलेली संख्या मिळते. विरुद्ध क्रियेशी संबंधित त्या बाबी असतात आणि या मुलांना येतात यात फार अवघड असं काही नसतं. आणि म्हणून आता इथं जर बेरजेमध्ये एक संख्या दिलेली नाही तर आपल्याला साधी गोष्ट आहे 56 वजा 29. 56 वजा 29 केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं पर्याय क्रमांक तो आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. आता यामध्ये अवघडाचं फार काही नसतं. आता इथं 25 वजा 4 बरोबर 0. 25 वजा प बरोबर 0. आता 0 दिल्यामुळे अनेक वेळा होतं काय दिलेली क्रिया काय हे पाहणं महत्वाचं. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येने 0ने गुणले असता गुणाकार 0 येतो हे सांगितलेलं असतं आणि मग काय गोंधळ होतो. जेव्हा उत्तर 0 येतं तेव्हा त्यांना असं वाटतं की कोणी 0 म्हणून उत्तर 0 आलं. असा गोळ करायचा नाही. तर वजा दिलेलं आहे आणि मग गाई तर पर्याय पाहिला 0च असतो म्हणून की 0 मांडणार कारण 25 गुणिले 0 बरोबर 0.
इथं कुणीली नाही ना, वजा आहे. हे पाहणं फार महत्वाचं आहे. म्हणून 25 मधून किती वजा केल्यावर उत्तर 0 येईल. 25 मधून 25 वजा केल्यावर 0 येईल. कधी कधी काय करतात, उत्तर असं सुद्धा देतात. 25 भागिले म बरोबर 1. 25 भागिले म बरोबर 1. 25 ला कशाने भागल्यानंतर उत्तर 1 येईल. तर 25 एक 25. इथं सुद्धा उत्तर काय येणार आहे, 25च. त्यानंतर 25 भागिले म बरोबर 25. 25 भागिले म बरोबर 25. मग 25 ला कशाने भागल्यानंतर उत्तर 25 येईल. तर 1 ने भागल्यानंतर उत्तर 25 येईल. असे काही प्रश्न असतात. आता यामध्ये अजून एक उदाहरण असं दिलेलं असतं, याच्यात 20 बरोबर 40 वजा यस, तर यस बरोबर किती? 20 बरोबर 40 वजा 5. मी मग काय सांगितलं की डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू. डाव्या बाजूला उत्तर 20 आहे. उत्तर उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला किती उत्तर आणावं लागणार आहे? 20च उत्तर आणावं लागणार आहे. आणि मग 20 उत्तर आणण्यासाठी 40 म्हणून किती वजा केल्यानंतर उत्तर 20 येऊ शकतं? तर हे तुम्हाला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. वजा 20. आणि म्हणून इथं जे 20 दिले तेच पर्याय खाली परत असणार. इतके विनोदी आणि साम्य असणारे अशी बरेच अशी उदाहरणं दिलेली असतात. त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही का इथं 20 आले मग परत 20च कसं काय उत्तर येईल, असं विचार नाही करायचा. आपलं उत्तर बरोबर येण्यासाठी कोणती संख्या असली तर ते पाहिजे, त्याला आपण ठाम राहिले पाहिजे. गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही उत्तराशी जेवढं ठाम, गणित हा विषय असा इथं चालत नाही. कारण किंवा उत्तर 10 11 आलं किंवा 9 आलं म्हणून घ्या ढकून, घ्या चालून, असं नसतं गणितामध्ये. इथं जेव्हा उत्तर, आता या ठिकाणी उत्तर 20 आणायचं म्हणजे 20च उत्तर आणण्यासाठी आपल्याला जी संख्या घ्यावी लागेल तीच घ्यावी लागेल. इथं 21 घेऊन चालणार नाही, 19 घेऊन चालणार. गणितामध्ये असं चालत नाही इकडे तिकडे. तिथं फक्त उत्तर असतं ते म्हणजे तेच असतं, दुसरे चालत नाही थोडं इकडं थोडं तिकडं. म्हणून गणितामध्ये जे उत्तर असतात त्या उत्तराशी तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे. अनेक मुलं असे असतात की ज्या वेळेस परीक्षेला ते बसतात आणि त्यांनी काढलेलं उत्तर बरोबर असतं. वर्गामध्ये सुद्धा तुम्ही बघा, शिक्षक येऊ किंवा कोणी अधिकारी आल्यानंतर एक उदाहरण देऊ द्या, अनेक मुलं असे त्यांचं उत्तर बरोबर असतं पण त्यांना असं वाटतं की नाही त्याचं बरोबर आहे, त्याचं चुकलेलं असतं दुसऱ्याच. त्याला वाटतं नाही तो हुशार हुशार म्हणजे तो काय त्याला सगळं सर्वज्ञ नसतो, त्याचंही चुकू शकतं. आणि मग त्याचं चुकलं काय बाकीचे कोण तसंच उत्तर मांडतात. त्याचं त्याने केले उत्तर म्हणलं याला वाटतं ते ब्रह्मवाक्य, त्याला काय अडचण नाही. मग यांचं बरोबर येत असून सुद्धा हे काढून टाकणार, फोडून टाकणार आणि त्याचं उत्तर मांडणार. या गणिताच्या पेपरमध्ये दुसऱ्यावर अवलंबून कधी राहायचं नाही. गणिताच्याच नाही, सगळ्या जी मुलं हुशार आहेत, तुम्ही हुशार आहेत म्हणून सांग, तुमचं उत्तर हे ठाम असलं पाहिजे, तुम्ही उत्तराशी ठाम असलं पाहिजे. दुसऱ्याने एखादा गोल रंगवलाय म्हणून तुम्ही गोंधळून जायचं काय कारण, हे मात्र पहिल्यापासून लक्षात. माझं उत्तर हे मी काढलेलं उत्तरच बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही चालले. शेजाऱ्याने काही जरी केलं त्याचं 100 बरोबर असतं तर त्याच्याकडे विश्वास ठेवायचा नाही, आपला आपल्यावर विश्वास ठेवायचा. अनेक वेळा आपलं असं होतं की आपल्याला योग्य वाटतं पण दुसरा सांगतो म्हणून आपण एका ठिकाणी उडी मारतो. आता मोठा उंच गोट्यावर उभा राहिला ना, आपल्याला माहिती तिथून खाली पडल्यावर पाय मोडणार, आपल्याला ते कळत असतं पण आपल्याला दुसरा म्हणतो नाही अरे सोपं एवढं एवढं. आणि मग आपण काय करतो त्या भरोश्यावर आपलं अनेक वेळा असं होतं, जीवनात सुद्धा असं की आपण एखादा निर्णय घेतो तो योग्य असतो पण आपल्याला 4 जण म्हणतात नाही नाही तसं नाही ते असं, तसं नाही ते असं, आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळं परीक्षेच्या काळात किंवा आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, तुमच्या मित्राने किंवा तुमच्या शेजाऱ्याने कोणतं उत्तर बरोबर लिहिले किंवा त्यांनी काय उत्तर दिले याच्याशी नाही, माझं उत्तर बरोबर आहे मी त्याच्याशी ठाम.
आणि उत्तराशी ठाम राहायला शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही तोपर्यंत शिक्षकांना विचारली पाहिजे. समजतच नाही हा नाही म्हणायचं, समजत नसेल सगळ्या वर्गाला समजलं असेल पण तुम्हाला ती गोष्ट समजलीच नसेल परत परत शिक्षकांना विचारायचं. जोपर्यंत समजत नाही शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत शिक्षकांना विचारायचं. आता कसं विचारून मग सर रागवतील नाही असं नाही, सर का रागवतील ते तुला येत नाही त्यासाठी तर त्यांची नेमणूक ते कसे रागवतील. आणि हुशार मुलांवर शिक्षक रागवत नसतात कारण हुशार मुलांच्या ज्या शंका असतात त्या तेवढ्याच ताकदीच्या असतात. म्हणून जोपर्यंत आपल्याला आपल्या शंका समाधान होत नाही तोपर्यंत तो प्रश्न शिक्षकांना विचारलाच पाहिजे. काही वेळा असं होतं शिक्षक काय गायतात ते तुम्हाला सांगतात आज नाही मी तुला दुपारी उत्तर सांग, दुपारी त्यांच्या लक्षात राहत नाही आठवण करून द्यायचं काय झालं असं 2-3 वेळा पाठपुरावा करा. एखादी गोष्ट लक्षात आली ना आपल्याला समजलेली नसेल तर सोडून द्यायचं, तिचा परत परत पाठपुरावा करायचा, तो विचारायची. नाही त्यांना विचारलं दुसऱ्या शिक्षकांना तुमचे जे आवडते शिक्षक असतील त्यांना विचारा. पण ते उत्तर कोणत्याही गोष्टीचं आता शिष्यवृत्ती परीक्षेशी संबंधित कोणत्याही गोष्टीचं तुमचं जे शंका आहे तिचं निरसन झालं पाहिजे. गणिताचे असू द्या, बुद्धिमत्ता चाचणीचे असू द्या, भाषेशी संबंधित असू द्या, इंग्रजीशी संबंधित असू द्या, ती तुम्हाला समजली पाहिजे आणि ती तुम्ही शिक्षकांकडून समजावून घेतलीच पाहिजे. आता याच्यामध्ये पदावलीमध्ये आणखी एक प्रकारचं उदाहरण विचारलं जातं. 5p बरोबर 75 तर p बरोबर किती. आता आपल्याला माहिती 5p बरोबर 75 इथं 5 दिलेले म्हणून आपण काय करणार की या 5 याचे संबंध लावणार आणि हे करणार. तर आता एक साधी गोष्ट आहे की तोच संबंध आहे की p म्हणजे काय तरी 5p याचा अर्थ असं झाला की 5 गुणिले p. 5p म्हणजे 5 गुणिले p बरोबर 75. आणि मग तुम्हाला मी मगाच सांगितलं गुणाकारामध्ये कोणतीही संख्या जरी काढायची असेल तर दिलेल्या संख्येने भागाकाराला त्या गुणाकाराला भागले असता तुम्हाला ती लगेच येईल. आणि म्हणून 15×5 = 75 p बरोबर 15 असं उत्तर या ठिकाणी येईल. अजून एक याच्यामध्ये थोडा अवघड असेल उदाहरण इथं दिलेलं x बरोबर 9 y बरोबर 0 आणि z बरोबर 3 असल्यास z गुणिले x गुणिले y अधिक z वजा y भागिले x असे उदाहरण. आता याच्यामध्ये काय करायचं अगोदर किमती टाकून ही पदावली तयार करून घ्यायची. z बरोबर 3 गुणिले 9 गुणिले 0 अधिक 3 वजा 0 भागिले 9. आणि मग आता लक्षात येईल तुमच्या यानुसार ही पदावली सोडवायची आणि पदावली सोडून त्याचं जे उत्तर येईल कोण सोडवायचा कोण सोडवायचा तर उत्तर काही द्या तुम्हाला येत आहे. जे काय की जास्त सांगायची गरज नाही तर ती मांडणी व्यवस्थित करायची, संख्या योग्य ठिकाणी मांडूनच ते करायचं, गोंधळ करायचा नाही. कारण तिकडे संख्या मांडून जर केलं बेरजेच्या ऐवजी वजाबाकी करून केली तरी गोंधळ होणार आहे. भागाकार करायचा असेल तर आपण काय गुणाकार करतो, गुणाकार करायचा असेल तर आपण भागाकार करतो. असा गोंधळ कधीच परीक्षेमध्ये होऊ द्यायचा, पेपरमध्ये होऊ द्यायचा नाही. आणि गणितामध्ये आणखी एक गोष्ट, गणितामध्ये गणित वाचल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला काढता आलंच पाहिजे. नेहमी पर्यायावर अवलंबून राहता कामा नये. तर आपण केलेल्या क्रियेनुसार ते उत्तर आलं पाहिजे आणि ते उत्तर पर्यायात असतं. अशा पद्धतीने फक्त काही गोष्टी अशा आहेत की ज्या पर्यायावर अवलंबून राहावं लागतं. अशा आपण सुरुवातीला पाहिल्या होत्या याने याला भागले असते एवढी बाकी येते. तर अशा वेळेस ठीक आहे तुम्ही ते तिथल्या तिथं तुमचा वेळ वाचवण्यासाठी करू शकता. कायमच पर्यायावरच अवलंबून राहायचं नाही. आज आपण संख्याज्ञान या भागाची सगळी घटक आता जवळजवळ झालेली आहेत. आपण ते शांतपणे ऐकून घेतले तर आपला आभारी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मला या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली. आणि आमचे सहकारी योगेश पवार सर यांनी सुद्धा
सकाळीच येऊन विद्यार्थी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि शिक्षण विभागाचे सुद्धा आभार. धन्यवाद.